गेल्या 2 वर्षापासून ज्या एजन्सीला सिलेंडर पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तर या एजन्सीने 2 वर्षापासून अंगणवाडी केंद्रांना सिलेंडर पुरवलेले नाहीत। हजारो अंगणवाड्यांमध्ये गॅस सिलेंडर नाही, कच्चा आहार देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी। सिलेंडरचा मोठा तुटवडा असून आम्ही कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आहार शिजवून लाभार्थ्यांना खाऊ घालणार आहे। अंगणवाडी सेविकांचा सवाल, अन्न कसं शिजणार? मुख्यमंत्री साहेब इकडे कधी लक्ष देणार? हे वास्तव आहे नंदुरबार जिल्ह्यातलं। इथल्या 2563 अंगणवाड्यांमध्ये गेल्या 2 वर्षांपासून गॅस पुरवठाच केला जात नसल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। त्यातच आता आखाती देशात युद्ध परिस्थिती आहे, त्यामुळे गॅस सिलेंडर मिळणं कठीण झाल्याचं सांगत विद्यार्थ्यांना अन्न कसं द्यायचं असा मोठा प्रश्न या अंगणवाडी सेविकांसमोर उभा ठाकलाय। त्यामुळे ज्याप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थ्यांना कच्चा आहार दिला जात होता, तशाच प्रकारे आता देखील विद्यार्थ्यांना कच्चा आहार देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे। आणि आमच्या ज्या मागण्या आहे सिलेंडरच्या बाबतीमध्ये, तर आमची जी एजन्सी आहे ती नंदुरबारला आहे आणि आमचे जे गाव आहे ते मोलगी आणि पिंपळखुटा प्रकल्प खूपच लांब आहे आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आम्हाला 2 वर्षापासून आम्हाला सिलेंडर मिळालेले नाहीये आणि आजच्या या काळामध्ये सिलेंडरचा मोठा तुटवडा असून आम्ही कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आहार शिजवून लाभार्थ्यांना खाऊ घालणार आहे। तर आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला असे आदेश काढण्यात यावे की कच्चा आहार लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यात यावा आणि त्याप्रमाणे आम्ही काम त्यांनी मान्यता द्यायला हवी। याच्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे सर्व अंगणवाडी सेविका आणि सगळ्या आमच्या भागातील सगळ्यांची मागणी आहे, तर आम्हाला ती पूर्तता करण्यात यावी। नंदुरबार जिल्ह्यातल्या हजारो अंगणवाडी केंद्रांना गेल्या 2 वर्षांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा झालेला नसल्याचा आरोप अंगणवाडी संघटनेकडून करण्यात आलाय। गॅस अभावी अंगणवाड्यांमधल्या बालकांना शिजवलेला आहार देणं कठीण होत आहे, त्यामुळे बालकांच्या पोषणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होतीये। त्यामुळे संबंधित पुरवठादारांवर कारवाई करून पर्यायी पुरवठादारांमार्फत गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे। तसंच आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती इतक्यात निवळणार नसल्याची चिन्ह आहेत, त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कच्चा आहार वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। यासोबतच अंगणवाडी सेविकांच्या अनेक अडचणी प्रलंबित असल्याचं सांगण्यात येत आहे। पहिला प्रश्न असा होता की गेल्या 2 वर्षापासून ज्या एजन्सीला सिलेंडर पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तर या एजन्सीने 2 वर्षापासून अंगणवाडी केंद्रांना सिलेंडर पुरवलेले नाहीत। आता युद्धजन्य परिस्थिती असल्या कारणाने अंगणवाडी केंद्रावर सिलेंडर मिळत नाही, तर आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना विनंती केली की कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती त्या परिस्थितीपर्यंत आम्हाला कच्चा आहार वाटप करण्याची परवानगी द्यावी व संबंधित एजन्सीवर कार्यवाही करावी जे सिलेंडर पुरवत नाही आणि हा कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या एजन्सीला द्यावा। गेल्या 2 वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्ते थकीत आहेत। 28 लाख रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहेत। आम्हाला ताबडतोब थकीत प्रवास भत्ते दिले जावेत। नंबर 3, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल रिचार्जचे पैसे आलेले आहेत गेल्या 3 ते 4 महिन्याचे, ते पैसेही आम्हाला ताबडतोब देण्यात यावे। CBA कार्यक्रमचे पैसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आलेले आहेत, तर ते पैसे ताबडतोब मिळावेत आणि माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाका यांनी मीटिंगमध्ये सर्वांच्या समक्ष चर्चा केली की जिल्हा कार्यालयावरून आयुक्त कार्यालयामध्ये सर्व पाठपुरावा सुरू झालेला आहे। येत्या 8 दिवसामध्ये सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पैसे मिळतील आणि काही कोर्टाचे निर्णय आहेत, तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे फाईल गेलेले आहेत। खुंटामुडी प्रकल्पाचा अंगणवाडी सेविकेचा प्रश्न होता, कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांना 75% गेल्या 4 वर्षाचा मानधनाचा थकबाकीचा प्रश्न जो आहे ते थकबाकी द्यावी आणि या प्रश्नावर आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय उपमुख्य कार्यकारी हाके साहेब यांच्याशी आज शिष्टमंडळाने चर्चा केली। खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली। धन्यवाद। एकंदरीत अन्नच मिळत नसेल तर अंगणवाडी शिकणाऱ्या मुलांच्या पोषण व्यवस्थेचे दावे पोकळ आहेत असंच म्हणावं लागेल। आता सरकारकडून यावर काही पावलं उचलली जाणार का हे पाहावं लागेल। सलाउद्दीन लोहारसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, नंदुरबार।